डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह या ठिकाणी अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर व डॉक्टर निर्मल कुमार फडकुले ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 7व्या लघुपट महोत्सव संपन्न झाला। या लघुपट महोत्सवाचे उद्घाटन प्रिसिजनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले। उद्घाटनाप्रसंगी त्या म्हणाल्या, नाट्य क्षेत्रातील अस्तित्व मेकर्स फाउंडेशन संस्थेचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून खरोखर कौतुकास्पद असून सोलापुरातील नाट्य चळवळीसाठी प्रिसिजन संस्था निश्चितपणे भविष्यात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। या लघुपट महोत्सवासाठी महाराष्ट्रातून जवळपास 84 लघुपट आले असून त्यापैकी फक्त 8 लघुपटांची निवड करण्यात आली असे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी सांगितले। या प्रसंगी समाजसेवक दत्ता गायकवाड, उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे, संजय सावंत, विजय साळुंखे, डॉक्टर अतुल वेलणकर, सचिन जगताप, वैशाली बनसोडे, ॲडव्होकेट बसवराज सलगर व किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती। या लघुपट महोत्सवात एकूण 8 लघुपट दाखवण्यात आले। यामध्ये मुंबई, पुणे, नगर, बीड व सोलापूर जिल्ह्यातील शॉर्ट फिल्म होत्या। यात रंग, पाषाण, मलर, पडदा, 25, बंद पाकिट, शाहिस्त्या, प्रपोजल अशा 8 लघुपटांचा रसिक प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद घेतला। या 8ही शॉर्ट फिल्ममध्ये सामाजिक विषय अतिशय संवेदनशीलपणे मांडण्यात आले होते, म्हणून ते लोकांना खूप आपलेसे वाटले, अशी प्रतिक्रिया रसिक प्रेक्षकांच्या गप्पांमधून आली। किमान 300हून अधिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला। असे लघुपट महोत्सव सोलापुरातल्या रसिकांना खूप भावला असून वर्षातून 2-3 वेळेस दाखवण्यात यावा, अशा रसिकांच्या प्रतिक्रिया होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले तर आभार नितेश फुलारी यांनी मानले। महोत्सव यशस्वी करण्यासाठी ओंकार साठे, सोमनाथ लोखंडे, सागर देवकुळे, टिपय्या हिरेमठ, अश्विनी मेटकरी, श्रवण घोडके, रुद्र बेसरे, मनोज आधटराव, सागर संगवे यांनी परिश्रम घेतले। हे सगळंच असणार आहे। तर आपण त्यांना अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या सर्वांनाच माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा की असेच चांगले मोठे प्रोजेक्ट्स करत राहा आणि आम्ही सोलापुरातले सगळेच जण तुमच्या पाठीशी आहोत कायमच। तर आजच्या या लघुपट महोत्सवासाठी आपण उत्सुक आहोत बघण्यासाठी, त्यामुळे मी इथेच थांबते, जास्ती वेळ न घेता। सगळ्यांना खूप शुभेच्छा। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।